आपल्या घराच्या अंगणात एखादा कावळा कावकाव करतो तेव्हा सगळेच म्हणतात की कोणीतरी पाहुणे येणार आहे. पण पितृपक्ष आला की हाच कावळा बनतो आपल्या पूर्वजांचा दूत. पितृपक्ष म्हणजे काय हे जाणून घेऊया. भारतीय परंपरेत पितृपक्षाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंतच्या 16 दिवसाच्या कालावधीत आपले पूर्वज पितर यांच्या स्मृतीला अर्पण केलेले अन्न, पाणी, तिलांजली याला आपण श्राद्ध म्हणतो. या श्राद्ध कर्मात कावळ्याला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मानुसार कावळा हा यमधर्माचा वाहन मानला जातो. यमधर्म हा मृतात्म्यांचा अधिपती असल्याने कावळ्यांना पितरांचं दूत समजले जाते. श्राद्ध काळात आपण जे अन्न अर्पण करतो ते कावळा ग्रहण करतो, म्हणजे आपल्या पितरांच्या आत्म्यापर्यंत ते पोहोचल्याचे मानले जाते. त्यामुळे श्राद्ध कर्मात कावळ्याचे आगमन शुभ मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्याही कावळा हा महत्त्वपूर्ण पक्षी आहे. कावळा हा नैसर्गिक स्वच्छता दूत आहे. उष्टे, कुजलेले अन्न तो खातो आणि निसर्गाचे संतुलन राखतो. श्राद्ध काळात कावळ्याला खाऊ घालणे ही एक सामूहिक कृती होती. त्यामुळे घराघरात पक्ष्यांसाठी आणि गरजू लोकांसाठी अन्न तयार केले जाते. त्यामुळे दानशूरपणा आणि वाटून खाण्याची सवय समाजात रुजली. संशोधनानुसार कावळा हा जगातील सर्वात बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक आहे. त्याची स्मरणशक्ती तीव्र असते. तो माणसांचे चेहरे ओळखतो. धोक्याची जाणीव झाल्यास इतर कावळ्यांना सावध करतो. त्यामुळे प्राचीन लोकांनी त्याला पितरांचा दूत ही संकल्पना दिली आहे. पितृपक्षात कावळ्याला महत्त्व देण्यामागे धार्मिक श्रद्धा असली तरी त्यात पर्यावरण संवर्धन, प्राण्यांना अन्नदान, स्वच्छता आणि सामाजिक एकात्मता यांचा वैज्ञानिक आणि व्यवहार्य आधार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.